पोटा आपुलिया हरो आता पुरले नवस निरसोनी गेली आस झालो पराबळी गेलो मरुणी ते काळी आता पुरले नवस निरसोनी गेली आस दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे आता पुरले नवस निरसोनी गेलियास पांडुरंगा अधिकरण ते शिवबंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार मीच मज व्यालो पोटा आकुलिया आलो आता पुरले नवस निरसोनी गेली आस. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा
4 चरणाचा एक अशा प्रकारचा अद्वैत सांगणार आहे की संतांच्या परंपरेमध्ये इतकं सखोल अद्वैत कदाचित कोणी सांगितलेलंच नसावं असं अद्वैत असणारा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आपल्या सेवेसाठी निवडला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्याच फळावर उभा आहे आणि इथं आल्यानंतर पहिल्यांदाच कीर्तनाचा योग असल्यामुळे मला ऐकून आनंद झाला की म्हणायला तांबळवाडी, पण ही वाडी नाही, ही गाव आहे. ज्याला खऱ्या अर्थाने गाव पण आहे की तुकोबारायांची परंपरा या गावाने खूप वर्षापासून टिकून ठेवलेली आहे. पिढ्यानपिढ्या जतन केलेली परंपरा आहे. नाहीतर आज महाराष्ट्रामध्ये बाहेर असं काही वातावरण तयार झालेलं आहे की ते वातावरण इतक्या लवकर म्हणजे कीर्तनाच्या आरंभाला घेऊन तोंड खराब करून घेणं हे मला आवडत नाही, पण तिकडे वळत नाही. पण शुद्ध परंपरा असलेलं ठिकाण आणि त्या ठिकाणी मला पूजनीय कान्होपाराय यांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम दिलेला आहे. तुकोबारायांच्याच अभंगावर कीर्तन करावं अशा प्रकारचा गंधक आहे. कारण चालू वर्ष हे 4 अर्थाने वेगळे पंथ शोधणार आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला 750 वर्ष होत आहेत. म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. तुकाराम महाराजांच्या निर्याणाला 375 वर्ष होत आहेत. हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. एकनाथ महाराजांच्या निर्याणाला 425 होत आहेत. म्हणजे चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव. हे 4 दिव्य योग या वर्षाला आले. आपलं 3 योग आणि 4था योग म्हणजे 500 वर्षाची प्रतीक्षा करून आपण राम मंदिर बांधू शकलो या वर्षाला, 2024 वर्षाला. आपल्याच देशामध्ये आपल्याच रामाचं, आपल्याच पैशाने आपल्याच रामाचं, आपल्या भूमीमध्ये आपण राम मंदिर बांधत होतो. तरी आपल्याला आपल्या विरोधामध्ये 22 वकील होते आणि म्हणून 22 वकिलांच्या नाकावर पिचून आपण राम मंदिर बांधलं. म्हणून 22 तारीखच निवडली आणि 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झाली. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचा आनंद आपण यावर्षी सर्वांनी भोगला. हे 4 योग असल्यामुळे तुकाराम महाराजांचाही हा 375वा आणि हा 16वा निर्याण सोहळा की ज्या सोहळ्याला कलीच्या काळामध्ये अद्भुत म्हणून जर काही असेल तर हेच आहे, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. तर असं कोणीच नाही केलं. धर्मराजांनी केलं ते द्वापार युगामध्ये, बरोबर, ते द्वापार युगामध्ये. तरी पण अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. म्हणजे द्वापार युगामध्ये सुद्धा धर्मराजाची आणि कलियुगात तुकारामांची तुलना करता येणार नाही, कारण त्यांचा अंगुष्ठ तरी घेऊन पडला. पण तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थाने कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवी देह घेऊनी निर्धामा गेले, निळामणे सकळ संत दोषविले. असे तुकोबार आहे. मोठे मोठे विचारवंत तुकोबाराबद्दल बोलताना असं म्हणतात, कधी कुठं घराच्या बाहेर गेले नाही पण जाताना थेट वैकुंठ. आणि तुम्ही आपण जगभर फिरून येतो, मरताना थेट हॉस्पिटलमध्ये. बरोबर, 4 धाम जातो, गया, मथुरा, प्रयाग खूप खूप फिरतो आणि फिरून येऊन मरायच्या वेळेला मात्र हॉस्पिटलमध्ये नाकात तोंडात नळ्या असा आपला मृत्यू होतो. तुकाराम महाराज ते म्हणतात, परिणय तुका पंढरीचा, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. कुठे गेलेच नाही पण जाताना थेट वैकुंठ. बरोबर ना, जाताना थेट वैकुंठ. पण शाळा जर म्हटलं तर तुकाराम महाराजांचं असं काही ज्ञानोबारायांसारखं, एकनाथ महाराजांसारखं श्रोत्रीय अध्ययन असं कुठं नाही. एकनाथ महाराज 12 वर्ष गुरुग्रही होते देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामींकडे. ज्ञानोबाराय आपल्या घरातच गुरुच्या सानिध्यामध्ये श्रोत्रीय शिक्षण सगळ्या प्रकार झालं. तुकाराम महाराज तसं काही नाही. गुरुपदेश म्हणत तरी मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश. बरोबर ना, स्वप्नामध्ये गुरुचा उपदेश. असं श्रोत्रीय अध्ययन पुढे केलेलं नाही. पण भाषा जर पाहिली तर
क्षरा अक्षरा वेगळा तुका होणी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी म्हणजे इकडं बघ एक बाजू पाहिली शाळा वगैरे काही नाही, दुसरी बाजू पाहिली तर वेदांत पक्का, ही तत्वमशी विद्या क्षराक्षरा वेगळा ही कोणती भाषा आहे, पण सगळंच आश्चर्य आहे. तेव्हा त्या आश्चर्यांपैकी आज आपण या अभंगामध्ये अशा प्रकारचं एक आश्चर्य पाहणार आहोत की एकाच अभंगात फार तर एखादा महात्मा माझा जन्म असा झाला असं सांगू शकेल, पण त्याच अभंगात मृत्यू नाही सांगता येणार. एखाद्या अभंगात एखादा महात्मा निर्याण सांगू शकेल, पण ते पण अवघड आहे. हो, आपला जन्मही आपण सांगू शकत नाही आणि आपला मृत्यू आपण सांगू शकत नाही. कारण का, या दोन गोष्टी अशा असतात. आपला जन्म आपले आई वडील सांगतील, बा तू जन्माला आला त्यावेळेला अमुक अमुक साल होतं, असे वातावरण होतं, असा असा तुझा जन्म झाला अमुक अमुक ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे आपला जन्मही आपण सांगू शकत नाही. पण आपलं निर्याण आपले लोक सांगतील की आमचे महाराज, आमचे आजोबा, आमचे वडील अशा अशा प्रकारे मरण पावले. म्हणजे खऱ्या अर्थाने आपला जन्म आणि आपला मृत्यू या दोन्ही गोष्टी आपण सांगू शकत नाही. असं असताना तुकाराम अभंगामध्ये व्यालो पण म्हणतात आणि निरो पण म्हणतात. तर व्यालो म्हणतात हे पण आश्चर्य नाही बरं का. व्यालो या म्हणण्याला आश्चर्य म्हणता येणार नाही, पण व्यालो म्हणण्याला आश्चर्य का म्हणायचं, तर मी तुमचं व्यालो. अहो, कुठल्याही मनुष्य जन्माला म्हणतो मी माझ्या मातेच्या पोटी जन्माला आलो. पिंडाचा जन्म झाला तरी आईचं नाव सांगावं लागतं, वडिलांचं नाव सांगावं लागतं. एखाद्या व्यक्तिमत्वाचा जन्मदिन सांगायचं म्हटलं तरी माझे शिक्षक चांगले होते आणि त्यांच्यामुळे हा एक नवीन विद्यार्थी जन्माला आला. म्हणजे प्रत्येक मनुष्य जगामध्ये आपल्या मोठेपणाचं श्रेय शिक्षकाला देतो, गुरुला देतो, वडिलांना देतो, समाजाला देतो. कारण प्रत्येक क्षेत्रात गुरु असतात ना, प्रत्येक क्षेत्रात गुरु असतात. म्हणजे मी आज जो काही आहे तो माझ्या शिक्षकांमुळे आहे असं म्हणतो. मी आज जो काही आहे तो माझ्या वडिलांमुळे आहे असं काही म्हणतो. पण तुकाराम महाराज या अभंगामध्ये ना वडिलांना श्रेय देतात, ना गुरुला श्रेय देतात, हो ना देवाला श्रेय देतात. ते आपल्या आपल्या जन्माचं श्रेय आपणच घेतात. विठ्ठला विठ्ठला आपल्या जन्माचं श्रेय आपणच घेतात आणि आपल्या मृत्यूचं श्रेय आपण घेतात. Yeah.
आश्चर्यकारक आहे. कसा आश्चर्यकारक आहे? सगळे संत आपल्या जन्माचं श्रेय कोणाला तरी देतात. आपण उदाहरण पाहूया. एकनाथ महाराजांना विचारलं, ते म्हणतात हा एका जनार्दनाचा आहे. प्रामाणिकपणे सांगतात, कितीतरी प्रमाण पाहायला मिळते. हा जो एका आहे हा कोणाचा आहे? जनार्दन. त्यांचा एक अभंग आहे, गातो एका, यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, अगुणी एका, सगुणी एका, गुणातीत पाहतो एका, जणी एका, वडी एका, निरंजनी पाहतो एका, आणि संत जनापडी एका, जनार्दनाकडे एका. 11 वेळा एक आहे. एकाच अभंगामध्ये एका एका का 11 वेळा एक आहे. 11 वेळा एक घ्यायचं कारण का? पहिलं म्हणजे त्यांना एकनाथ महाराजांना 11 अंक फार प्रिय. टीका करायला घेतली ते एकादशाची, बरोबर. एकादशाची टीका म्हणजे 11व्या स्कंदावर टीका केली. पण टीका करायला बसले दिवस एकादशीचा. एकनाथ महाराज एकादशीला 11व्या स्कंदावर नमन केलं एकविरेला. एकविरा का? तर तिने एका वीराला जन्म दिला म्हणून एकविरा. ते पण एकवीर का? तर एकाच वीराने 21 वेळा तिने क्षत्रिय केली म्हणून एकविरा, म्हणून ते परशुराम एकविरा. अशा एका वीराच्या मातेला एकविराला नमन करून एकनाथ महाराज एकादशीला 11व्या स्कंदावर टीका करायला बसले. ओवी अशी, म्हणून एकादशाची टीका आणि एकादशीच करी एका. म्हणजे त्यांनी एका एका म्हणता म्हणता आपलं स्वतःचं जीवन हे जनार्दनामुळे तयार झालं असं समर्पित जीवन त्यांनी मान्य केलं. बरं, आता बाकी संतांचं जर आपण पाहिलं, नाम करायचं त्यामध्ये नामा केशवाचा, एका जनार्दनाचा, नामा केशवाचा. तर ज्ञानोबाला विचारा, ज्ञानोबा म्हणतो मी निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. किती गोड गोड प्रमाण आहे. मग ज्ञाना जर निवृत्तीचा, नामा जर केशवाचा, एका जर जनार्दनाचा, तर तुका कुणाचा तरी कणकाई, बोलोबा, बाबाजी असं काहीतरी पाहिजे ना. असं काहीच नाही. ते म्हणतात मी माझा विठाला विठ्ठल. सगळ्यांपेक्षा जनाळा नसेल तर त्याला कळस कोण म्हणेल? बरोबर आहे ना. तुका झाला असेल कळस होते, भाषा कळत होते. सिद्धांत म्हटलं तरी सिद्धांताचा कळस, भाषा म्हटलं तरी भाषेचा कळस, उपदेश म्हटलं तरी उपदेशाचा कळस, भक्ती म्हटलं तरी भक्तीचा कळस. आम्ही सप्तकलशाचा विषय निवडलेला आहे आणि 7 दिवस एक कलश समर्पण करायचं. एक दिवस भक्तीचा कसा कळस झाला त्यांच्याच भाषेत मांडायचा. दुसऱ्या दिवशी नामाचा कळस म्हणजे काय त्यांच्याच भाषेत मांडायचा. एक दिवस वैराग्याचा कळस म्हणजे काय, असे 7 दिवस 7 कलश समर्पित केले. याला सप्तकलश असं आम्ही नाव दिलं. फार गोड विषय, त्यांचे प्रमाण, त्यांचे सिद्धांत. पण कळस म्हटलं की पाया शोधावा लागतो, हा एक चिंतनाचा भाग आहे. पण मला एवढंच म्हणायचं, आजच्या अभंगात सुद्धा अद्वैताचा कळस आहे. अद्वैताचा कळस. मी मध्ये आलो, मी आतापर्यंत तरी जेवढे गाथे शोधले त्यामध्ये इतका अद्वैताचा अभंग मला सापडलाच नाही. विठ्ठल जेवण काय 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 पहिल्या चरणात म्हणतात मी मध्ये आलो, बरोबर आहे. दुसऱ्या चरणात म्हणतात गेलो मरून येते काळी, बरोबर ना. तिसऱ्या चरणामध्ये झालो बराबरी गेलो मरून येते. म्हणजे पहिल्या चरणामध्ये व्यालो म्हणतात, तिसऱ्या चरणामध्ये मेलो म्हणतात, आणि चौथ्या चरणात म्हणतात जसा आहे तसाच आहे. काय काय पाहिलं आपण? व्यालो, मेलो आणि जसाच्या तसाच आहे. तोही कडे पाहे तुका आहे तैसा आहे. गंमत आहे पाहून. त्याच्यातनं ते बळी झालो बराबरी गाथ्यामध्ये 12 वेळी हा पण पाठ आहे. झालो 12 वेळी गेलो मरून येते काळी. मला मोठा संभ्रम पडला की 12 वेळी हा काय प्रकार आहे. कारण 12 ही 16 घडियांचा वेळ आपण प्रमाणे पाहतो. मग मी तात्यांना फोन केला. ते खंडाळा घाटामध्ये उतरत होते.
आणि झोपलेले होते गाडीमध्ये. बरोबर, काय काम म्हटलं असं असं गातात प्रमाणे तिसरं शरण आहे, झालो 12 बळी. तात्याने पडल्या पडल्या सांगितलं ते चुकून काना दिला गेलाय, ते 12 बळी आहे म्हणे, 12 बळी नाही. विठ्ठल विठ्ठल हे काना किती घोटाळा करतो. 12 बळी कुठं आणि 12 बळी कुठं असा प्रश्न पडतोय ना. ठीक आहे, 12 बळी म्हणजे इतरांपेक्षा मी फुकट बळी नाही गेलो, 12 बळी चिंतन होईल असं वाटत नाही आज, पण तिथपर्यंत पोहोचलो. तर सुरुवात आपल्याला पहिला चरणाचा विचार करायचा आहे की मी जमत आलो. ही जी आगतिकता आहे, हा जो सिद्धांत आहे तसा सगळ्या सिद्धांतांपेक्षा निराळा आहे. तुकाराम महाराजांची दिलेली विधाने अद्वैताची जरी भाषा असली तरी स्वतःला गेलो. कारण जगामध्ये प्रत्येक गोष्ट जन्माला येते. माणूस जन्माला येतो असं नाही, कधी अवस्थेचा पण जन्म होतो, कधी एखाद्या राष्ट्राचा पण जन्म होतो, कधी एखाद्या पक्षाचा पण जन्म होतो. बरोबर ना, होतं की 15 ऑगस्ट 1947 पूर्वी पाकिस्तान नावाचं राष्ट्र नव्हतं, ते त्या दिवशी जन्माला आलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये इस्रायल नावाचं राष्ट्र जन्माला आलं. बरोबर आहे की नाही, त्याच्यापूर्वी ते जन्माला आलेलं नव्हतं. म्हणजे राष्ट्रांचा जन्म होतो. बरोबर आहे, पाकिस्तानचा जन्म झाला, इस्रायलचा जन्म झाला, म्हणजे कधी कधी राष्ट्र जन्माला येतात. बरं, आता पक्ष जरी म्हटलं तरी त्याला द्विज म्हणतात. कारण का, एकदा त्याचा अंड्याच्या रूपाने जन्म होतो पक्षी, आणि नंतर अंड फुटल्यानंतर त्यातून पिलू जन्माला येतं. म्हणजे 2 जन्म आहे ना, त्याला द्विज म्हणतात ना. ब्राह्मणाला तरी काय म्हणतात, जन्म माझ्या येते शूद्र संस्कारात द्विज उच्चते वेद पाठी भवेद विप्र ब्रह्मजानाति ब्रह्मणा. म्हणजे संस्कारात द्विज उच्चते. एकदा आईच्या पोटी जन्माला आला तो जन्म, आणि दुसऱ्यांदा संस्काराच्या रूपाने जन्म, 2 जन्म. तुकाराम म्हणाला तो जन्म आपण पाहणार आहोत. पहिले 2 जन्म कसे होतात, काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो. राष्ट्र जन्माला येतात, पक्षी दात सुद्धा याला पण द्विज म्हणतात. कारण का, आधी जे दात होतात ते दुधाचे असतात, तो एक जन्म, आणि ते पडल्यानंतर मग भाकरे म्हणा त्याला, दूध हे दात भाकरे दात, त्याचे पण 2 जन्म होतात. ब्राह्मणाचे 2 जन्म होतात, दातांचे 2 जन्म होतात, पक्षी 2दा जन्माला येतो, कधी कधी राष्ट्र जन्माला येतो. अशी काहीतरी कल्पना करून मग आपल्याला तुकाराम महाराजांचा दुसरा जन्म पाहावा लागेल. आता एक जन्म आहे, पण कधी कधी माणसातूनच माझा जन्माला येतो. एकाच माणसाचे अनेक जन्म होतात. मला वाटतं महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला, ते चरित्र पाहावं लागेल. मी ते सांगत नाही तुम्हाला, चरित्र पहा, जन्म पहा, ठिकाण पहा, कोण वडील ते मी सांगत तुम्हाला. महात्मा गांधींचा जन्म, कारण जन्माला आल्यापासून त्याला कोणी महात्मा म्हणत होतं. बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं नाव होतं. मग मोहनदास करमचंद गांधी असताना त्यांना महात्मा गांधी कधीपासून का म्हणू लागले, कुठंतरी त्यांच्या आयुष्याचं सिद्धांत घडलेलं आहे, कुठंतरी त्यांच्या पूर्वजीवनाचा त्यांनी त्याग केलेला आहे, कुठंतरी त्यांच्या जीवनातून एक जीवन जन्माला आलेलं आहे, आणि त्या जीवनाकडे पाहून, त्या त्यागाकडे पाहून कुठेतरी महात्मा म्हटलेले, म्हणजे त्यांच्या महात्मेपणाचा जन्म आहे. माझ्या माहितीप्रमाणे आफ्रिकेत क्रांतीला जेव्हा आरंभ केला तत्पूर्वी ते सुटफुटमध्ये आले होते. पॅड घातलेली, कोट घातलेला, टॉय लावलेले, अशा प्रकारचे ते बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी. पण आफ्रिकेमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करत असताना, बसलाच्या डब्यामध्ये बसलेले असताना तिथे तिकीट चेक करण्याकरता आला, आणि तिकीट दाखवलं महात्मा गांधी. तिकीट लगेच दाखवलं, फर्स्ट क्लासचं तिकीट. ते काय गरीब होते असं काही नाही, पैशावाले होते, फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं होतं. सर्व जगावर इंग्रजांचं राज्य होतं, आफ्रिका म्हटलं तर ते इंग्रजांचं राज्य होतं, आणि त्या ठिकाणी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये महात्मा गांधी बसलेले असताना टिशीने विचारले आणि ते तिकीट दाखवलं. आता काय गुन्हा सांगा, फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलेला मनुष्य, गुन्हा काय? गुन्हा एकच आहे की फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसायचा अधिकार फक्त इंग्रजांचा आहे. तुम्ही पैशावाले असले तरी आमच्या बरोबर तुम्ही बसू शकत नाही. हो, लगेच उतर जावं. महात्मा गांधी म्हणजे उतर जावं, क्यों उतर जावं? माझ्यावर तिकीट आहे, मला काय उतरायला होता? तिकीट होगा, लेकिन आप उतर जाओ. मग महात्मा गांधी दुसरा प्रश्न सांगतात, अरे पण तिकीटच नाही, पैसाच नाही, मी स्वतः शिकलेलो आहे. त्यांनी सांगितलं मी बॅरिस्टर आहे. तर हो गे बॅरिस्टर, लेकिन कुली बॅरिस्टर. तिचे काय म्हटलं, कुली बॅरिस्टर. तुम्ही बॅरिस्टर असाल तरी कुली बॅरिस्टर आहे तुम्ही. हो, खास इंग्रज नाही बॅरिस्टर. म्हणजे तुम्ही, आपण त्या काळात शिकलेले जरी असलो, श्रीमंत असलो तरी आपल्याला तशी चांगली वागणूक मिळत नव्हती.
कुणी तरी महात्मा उतरत फर्स्ट क्लासचं तिकीट आहे माझ्याकडं, मी शिकलेला माणूस आहे, मला का उतरायचं? शेवटी स्टेशनने ती बॅगवर घेतली, गाडी फेकून दिली, गच्ची पकडली आणि यांना ढकलली. आणि मग महात्मा गांधी त्या प्लॅटफॉर्मवर पडलेले आणि पडल्या विचार, गाडी निघून गेली, पडल्या विचार करतात या देशामध्ये माझ्यासारख्या शिकलेल्या माणसं तरी ही अवस्था आहे, तर बिगर शिकलेली माणसं, गरीब माणसं काय भोगत असते इंग्रजांच्या काळामध्ये. आणि तेव्हापासून मनामध्ये निश्चय केला आणि त्याच दिवशी त्यांनी ते सूट बूट कपडे फेकून दिले, पंचा नेसले आणि करायचं तर इंग्रजांना घालवायचं, हो, आणि देशाला स्वतंत्र बनवायचं, माझा देश तरी मला स्वतंत्र बनवायचा, ही शपथ त्या दिवशी घेतली आणि उघडे झाले. त्या दिवशी तो एक जन्म झाला त्यांचा आणि त्यावर त्याला आपण महात्मा गांधी म्हटलं, जन्म. बरोबर ना? म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला तर उत्तर द्या, महात्मा गांधी जन्म कुठं झाला? आफ्रिकेच्या प्लॅटफॉर्मवर जन्म झाला. विठ्ठल आपल्या या जन्माला काही महत्व नाही. आपल्यामध्ये माणूस केव्हा जन्माला आला, आपल्यामध्ये साधू वृत्ती केव्हा जन्माला आली, म्हणजे अवस्थेतून अवस्थेचा जन्म हा कसा असू शकतो, ही एक प्रकारची गोष्ट आपल्याला आपणात पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, महात्मा गांधी तरी आफ्रिकेच्या प्लॅटफॉर्मवर जन्माला आले असं आपण पाहिलं, पण काही माणसं तर त्याच्यातूनच ते जन्माला येतात. स्वातंत्र्यवीर सावरकर 1906 सालचे सावरकर आणि 1937 सालचे सावरकर, काय फरक आहे? 1906 साली सावरकरांना जन्मठेप झाली, ती पण दोनदा जन्मठेप. आता हा कोणता कायदा असेल मला माहिती नाही, पण सावरकरांना ती शिक्षा सुनावली ती कशी? 2 जन्मठेप. तर 25-25 50 सावरकर हसले जेव्हा तो न्यायाधीश म्हटला ना यांना 2 जन्मठेप, तेव्हा सावरकर हसले. का? ते म्हणाले, अरे 50 वर्ष मला तुम्ही सजा देताय, पण 50 वर्ष तुमची सत्ता राहिली पाहिजे ना, आणि खरंच नाही राहिली. तिथून पुढे 50 वर्ष म्हणजे या इंग्रज सरकार राहू शकलं नाही. खरं ज्या वेळेला तुरुंगात गेले, चोरी कुठे लंडनला अटक, त्यानंतर मग ते बोटीने आणलं मुंबईला, डोंगरीला ठेवलं काही दिवस, मग ठाण्याला आणलं सेंट्रल जेलला, तिथून ते चालान आलं, त्यानंतर मग मद्रास एक्सप्रेस मध्ये, मग अंदमानला. अंदमानला जात असताना अनेक लोक सांगायचे, आता तुमची गाठ बारी बाबा बरोबर आहे. म्हणजे बारी बाबांना होता जेलर होता तिथं अंदमानला, तो काही इंग्रज नव्हता पण इमानदार होता, मग त्याला जेलर बनवलं. आणि बारी बाबाला पण निरोप लागला होता कधीपासून? सावरकरांना अटक झाली तेव्हापासून. आता तुमच्या हाताखाली एक कैदी येणार आहे बॅरिस्टर सावरकर. पण त्यांना आश्चर्य वाटायचं की बॅरिस्टर सावरकर कसे असायला पाहिजे, आणि सावरकरांना आश्चर्य वाटायचं हा बारी बाबा कसा असायला पाहिजे. म्हणजे हे बारी बाबाच्या प्रतीक्षेत होते, ते सावरकरांच्या प्रतीक्षेत होते, अशी दोघांची गाठ झाली. अच्छा तो हा पे बॅरिस्टर सावरकर, हे म्हटलं अच्छा तो हा पे बारी बाबा, दोघांची गाठ झाली. आता तो पुढचा सबक मला सांगायचा नाही, पण ते सावरकर तुरुंगात गेले 1906 साली. त्यावेळेचे सावरकर म्हणजे राष्ट्रवादी सावरकर, म्हणजे राष्ट्र माझं राष्ट्र आणि मी, राष्ट्राच्या हितात सॉरी हो, त्यावेळेचा सावरकर म्हणजे क्रांतिकारी सावरकर. 1906 साली तुरुंगात गेलेले सावरकर कोणते? क्रांतिकारी सावरकर. पण ज्यावेळेला सावरकरांच्या अटकेमुळे फार जिकडे तिकडे बोभाट झाला, इंग्रज बदनाम होऊ लागले, हो, आणि बदनाम व्हायला लागल्यानंतर इंग्रजावर फोर्स आला, दबाव आला, सावरकरांना सोडा, चळवळ होऊ लागली, मोर्चे निघू लागले, पेपरला बातम्या येऊ लागल्या, इंग्रज क्रूर आहे वगैरे वगैरे. शेवटी समाजाच्या दबावामुळे, राष्ट्राच्या दबावामुळे आणि इंग्रजांना नाईलाजाने 1937 साली सावरकरांना सोडावं लागलं. तुरुंगात जाताना होते क्रांतिकारी सावरकर, लोकांना वाटतं अजून तेच सावरकर आहे, बाहेर पडल्यानंतर क्रांतीला आरंभ होणार, पण त्याच्यात हो तुरुंगामध्ये राहून बराचसा बदल झाला होता. हो, आता ते क्रांतिकारी सावरकर राहिले नव्हते, आता ते राष्ट्रवादी सावरकर झाले होते, कारण परिस्थिती पण बदलली होती. दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या टायमाला सावरकरांना जेव्हा लोक म्हणायचे आता हिटलर जिंकणार आहे म्हणतात, पण मग काय फरक पडत, पण इंग्रज हरणार आहे. काय फरक पडतो तुम्हाला? हिटलर जिंकला काय आणि इंग्रज जिंकले काय? बरोबर आहे, म्हणजे फरक कसं काय म्हणे? हिटलर जिंकला तर इंग्रज हरतील, पण हरले इंग्रज, तुम्हाला काय फरक पडतो? काही जण करता सावरकर म्हणायचे काय फरक पडतो? नाही म्हणजे हिटलर जिंकेल, पण हिटलर जिंकला तर काय फरक पडतो? तेव्हा सावरकरांनी उदाहरण सांगितलं, हे गाढव आहे गाढव.
समजा उदाहरण, एक गाढव आहे, गाढवावर पहिली स्वारी बसलेली आहे. आता काय झालं माहितीये का, ती पहिली स्वारी उतरली आणि दुसरी बसली. आता स्वारी बदलण्याने काय फरक पडतो, गाढव तर तेच आहे ना. तसं इंग्रज गेले का हिटलर आला काय, गाढव तर तेच आहे ना. मला माफ करा, पण आपल्याला अनेक लोकांना स्वारी करून घ्यायची सवय लागलेली नाही. आपण भारत कधी स्वतंत्र राहिलेला नाही. मग पार अगदी 1001 पासून तर 1857 पर्यंत ते इस्लामांचं राज्य होतं. 1857 नंतर 1947 पर्यंत आणि इंग्रज राज्य करत होते. म्हणजे आपल्यावर कधी ना कधी कोणी ना कोणी, गजनी तरी आहे, बाबर तरी आहे, अफगाणी तरी आहे, औरंगजेब तरी आहे, कोणी ना कोणीतरी स्वारी करतो, तेव्हा आपल्याला बरं चालतं. म्हणजे गाढव तेच आहे. विठाला विठाला 1599 ला फक्त 21 इंग्रज भारतामध्ये आले होते आणि हळूहळू त्यांनी पायाला सुरुवात केली. काही व्यापारी ताब्यात घेतले, कंपन्या ताब्यात घेतला, भांडवल केलं. पाहता पाहता त्यांनी 300-350 वर्षात बसून देश ताब्यात घेतला. ती 1599 जे वातावरण होतं ते आज नाहीये का, आहे, आज पण आहे. तशाच पद्धतीने आज सुद्धा अगदी युक्तीने भारताला पारतंत्र्य करायची तयारी, प्रोसिजर चालू झालेली आहे आणि आपण उलट ते पाहतोय. मला तिकडे वळायचं नाही. मला एवढं सांगायचंय की 1934 साली शेवट दबाव आल्यामुळे इंग्रजांनी सावरकरांना सोडलं. लोकांना अपेक्षा होते का आता तेच सावरकर, कोणते सावरकर, क्रांतिकारी सावरकर. पण सावरकरांच्या मनामध्ये विचार बरेचसे बदलले होते. आता स्वातंत्र्य पुढे आपल्याला मिळायचंय, आता पुढे आपण काय करायचं. पण त्यावेळेला ते राष्ट्रवादी सावरकर बनले होते. तुरुंगात जाताना क्रांतिकारी सावरकर आणि तुरुंगातून सुटताना राष्ट्रवादी सावरकर. म्हणजे क्रांतिकारी सावरकर मधून ज्याप्रमाणे राष्ट्रवादी सावरकर जन्माला येऊ शकतात, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या मधून एक तुकाराम महाराज जन्माला येऊ शकतात. प्रत्येक माणसाच्या अवस्थेचे अवस्थांतरण होत असतात. पामरावस्था, मुमुक्षावस्था, जिज्ञासू अवस्था, मुक्त अवस्था, अशा अवस्था बदलत राहतात. आणि अशा बदलत्या अवस्थेकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं तो मीच आहे का, खरोखर असा एक मी होतो आणि आता अशा प्रकारचा मी झालो. आपणच आपल्या स्वरूपाकडे पाहताना, आपणच आपल्या अवस्थेकडे पाहताना असं आपल्याला आश्चर्य वाटतं. तुकोबा म्हणता ना, मी जेव्हा माझ्याकडे पाहतो म्हणजे काय, जीवनी राखीला जीव, जीवनी राखीला जीव, जीवनी राखीला Yeah.